नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तुमचं स्वागत आहे आपलं मराठी मित्र या चॅनलमध्ये। आज आपण Q3 रिझल्ट सीझन मध्ये म्हणजेच आर्थिक वर्षातील तिमाही 10 पेक्षा जास्त महत्त्वाच्या शेअर्सवर मोठे अपडेट्स आणि रिस्क सिग्नल दिसले त्यांचा जलद आढावा घेणार आहोत। सर्वात पहिले मार्केटमध्ये अपडेट काय आहे ते आपण पाहणार आहोत। सध्या Q3 म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीचे निकाल येत आहेत। सध्या आपण कोणकोणत्या कंपनीवर अलर्ट्स आलेले आहेत ते जाणून घेऊया। नंबर 1, द्रोणाचार्य एरियल। SEBI ने IPO निधीचा गैरवापर आढळल्याने कारवाई केली। प्रमोटरवर 2 वर्षाची बंदी आली आहे आणि शेअर 20% घसरला आहे। नंबर 2, CS टेक कांस्टेक। कोटकने कंपनीवर काही रिस्क प्रश्न विचारले, कंपनीने उत्तर दिले पण शेअर अजूनही रिकव्हर झालेला नाही। नंबर 3, जॅसॉल इंजिनिअरिंग। पूर्वी मोठी घसरण झाली, आता Q3 आकड्यातून पुढील दिशा समजू शकते। नंबर 4, इंडिगो। निफ्टी 50 मध्ये असूनही डिसेंबरमध्ये फ्लाइट ऑपरेशन समस्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे महसूल आणि पुढील नियोजन महत्त्वाचे ठरते। नंबर 5, इंडस बँक। विविध तपास यंत्रांच्या चर्चेत आलेली बँक Q3 नंबरमध्ये अभ्यासणे गरजेचे आहे। नंबर 6, क्युपिड अँड टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन इंडिया। एकाच काळात लोअर आणि अप्पर सर्किटची हालचाल दिसली। अफवा आणि स्पष्टीकरणानंतर प्रत्यक्ष Q3 कामगिरी महत्त्वाची ठरते। नंबर 7, प्रेविक स्पेशालिटी केमिकल्स। प्रमोटरने हिस्सा कमी केला म्हणजे 4%, 330 कोटी। मार्चमध्ये 74%, जूनमध्ये 69.89%, म्हणजे Q3 मध्ये पुन्हा कपात। प्रमोटरची स्टेट विक्री भविष्यातील संकेत असू शकते। नंबर 8, ITC। सरकारने नवीन कर व एम्प्लॉईज ड्युटी लागू केली आहे, त्यामुळे Q3 आकडे आणि कंपनीची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते। नंबर 9, ओला इलेक्ट्रिक। पूर्वी 50% मार्केट शेअर आता सिंगल डिजिटमध्ये, त्यामुळे महसूल सतत घटतोय। Q3 मध्ये रेव्हेन्यू ग्रोथ प्लॅन महत्त्वाचा आहे। नंबर 10, GEL इंडिया। PNGRBच्या लोअर टेरिफ मंजुरीनंतर शेअर 60% घसरला, म्हणजेच भविष्यातील निकाल Q3 निकालातून समजू शकते। नंबर 11, स्विगी आणि झोमॅटो। डिलिव्हरी स्ट्राईकवर वेगवेगळे दावे आले आहेत, त्यामुळे महसुलावर किती परिणाम हे Q3 नंबरवरून अंदाज येईल आणि व्यवस्थापनाचे भाष्य हेही महत्त्वाचे आहे। आता आपल्याला सर्वात महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यायला हवेत। रेग्युलेटरी ॲक्शन शेअर किमतीवर तात्काळ परिणाम करते, त्यामुळे प्रमोटर स्टेक कमी करणे भविष्यातील सिग्नल असू शकतो। त्यामुळे स्टार्टअप कंपन्यांसाठी महसूल वाढ हा मुख्य आधार असतो आणि मॅनेजमेंट कॉमेंटरी म्हणजेच कंपनीचा रोडमॅप हे आपल्याला समजून घ्यायला हवे। मित्रांनो, अशाच मार्केट अपडेट्स, योजना, कृषी, डिजिटल सेवा, देश विदेश माहितीसाठी मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया नव्या अपडेट्ससह। धन्यवाद।